50,000 लोकसंख्या आहे पुरुषी समाजाची, ते बेमुदत संपावर जाणार आहे. तर त्यांना टार्गेट सरकारला करायचं नाही, ते टार्गेट शेतकऱ्यांना करायचं, त्यांना शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं असं त्यांचा प्रयत्न आहे. तर काय व्यवस्था केली नाही, आता मी या संदर्भातली माहिती घेईन, त्या बांधवाशी चर्चा करेन आणि त्या बांधवाचे प्रश्न समजून घेऊन मार्ग काढायचा प्रयत्न करेन. की काहींना शिंग फुटली आणि जिल्ह्याची राजकीय घडी जी आहे ती विस्कटली, अशा प्रकारे उत्तर असणार आहे. अरे, ते स्वतःबद्दल बोलले असावेत. ते असं पण म्हणाले की पालकमंत्री जिल्ह्याला जे आहे ते मिळालं नाही. ते असं म्हणाले की पालकमंत्रीपद जे आहे ते जिल्ह्याला मिळालं नाही, त्याची खंत वाटते असं. ते पाप त्यांच्यामुळेच झाले. मुख्यमंत्री सुद्धा वारीचं कौतुक केलं, मॅनेजमेंटचं कौतुक केलं. जर्मन हँकर नावाची एक प्रक्रिया केली होती. एक मॅनेजमेंट करताना तुम्हाला नेमकी काय भावना होती आणि वारीच्या नंतरची नेमकी काय पहिली प्रतिक्रिया असते? फक्त जर्मन हँकर पुरती वारी मर्यादित नव्हती. जर्मन हँकर हा त्यातला एक भाग होता. आपण बघितलं की प्रचंड मोठा पाऊस वारीच्या अगोदर पडत होता, तेव्हा दिंडीसोबत वारीसोबत येणाऱ्या अनेक लोकांची राहायची व्यवस्था असते, पण जो कॉमन वारकरी असतो त्याला राहायची व्यवस्था नसते, तो कुठेतरी झाडाखाली रस्त्याच्या कडेला कुठेतरी आश्रय घेत असतो. आणि पडत्या पावसामध्ये काय ते पॉसिबल नव्हतं या सगळ्या गोष्टी. तर पण त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय व्हावी मुख्यमंत्री मोदयांची भावना होती. आम्ही ते जर्मन हँगर उभे केले, प्रचंड मोठी मागणी त्याची वाढली आणि कालांतराने आम्ही वाढवत ते गेलो आणि वारकऱ्यांची सोय झाली. त्या ठिकाणी झोपण्यापासून, शौचालयापासून, आंघोळीपासून, अगदी दवाखान्यापासून चरणसेवा पण त्या ठिकाणी होती. अशी कुठली व्यवस्था नव्हती की त्या मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्रामध्ये नव्हती. त्यामुळं या सगळ्या व्यवस्था उभ्या केल्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे की वाळवंट आपण बघितलं असेल, ज्या वाळवंटावर प्रचंड मोठी श्रद्धा वारकऱ्यांची आहे, तो वाळवंट कसा असायचा याबद्दल मी बोलणार नाही, पण यावेळी असा वाळवंट सुंदर, जवळजवळ 30% अतिक्रमण होतं, काढून टाकलं, तो क्लीन केला. 10-15 दिवसापासून अगोदरपासून शौचालयाची व्यवस्था केली, एकही घाण तुम्हाला कुठं दिसणार नाही, एक तुकडा कुठं दिसणार नाही, अशा पद्धतीची व्यवस्था केली. शहरातली अतिक्रमण काढली. खास करून आपण बघितलं VIP कल्चर बंद करून टाकलं, VIP दर्शन बंद केलं. आणि त्यासोबत आपण बघितलं असेल की एवढा मोठा श्रद्धेनं भाविक येतो, तेव्हा वारी मार्गावर ज्या ठिकाणी मांस विक्रीची दुकानं असायची ती दुकानं आपण बंद केली. असे अनेक ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतले आणि त्याचा परिणाम आपण बघितला की एवढी सुंदर, एवढी उत्साहानं पार पडलेली वारी आणि निर्विघ्नपणे पार पडलेली वारी आपण बघितली. त्याचं कौतुक सगळ्या वारकरी बांधवांना आहे आणि त्याचा आनंद, शेवटी लोकांची सेवा केल्याचा आनंद माननीय मुख्यमंत्री मोदयांना आहे आणि खास करून मलाही या निमित्तानं आनंद आहे. आणि आपण आता ते